श्री गणेशाय नमः। श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 25वा नल दमयंती आख्यान। बृहदश्व म्हणाला, सोमवंशात वीरसेन राजाचा जो पुत्र नल तो मोठा प्रख्यात राजा होऊन गेला। त्याचे पुण्यश्लोक राज्यात पहिले नाव आहे। तो निषद देशी राज्य करीत होता। त्याच्या स्त्रीचे नाव दमयंती, ती विदर्भ देशाच्या भीमक नावाच्या राजाची मुलगी। या भीमक राजास पुष्कळ वर्षे काहीच अपत्य नव्हते। तेव्हा त्याने दमनक नावाच्या ऋषीची मनोभावे भक्ती करून पुष्कळ दिवस सेवा केली। त्यामुळे त्याने प्रसन्न होऊन तिला 3 पुत्र व 1 कन्या होईल असा वर दिला। तेने करून दमांत दमन असे 3 पुत्र व दमयंती नावाची एक फारच सुंदर कन्या भीमकास झाली। ही सर्व राजकारणांनी युक्त असल्यामुळे तिची कीर्ती ऐकून ती आपणास बायको मिळावी अशी नलाच्या मनात इच्छा झाली। एके समयी दमयंती बापाजवळ बसली असता नलाच्या राज्यातील काही भिक्षुक ब्राह्मण याचना करण्याकरिता भीमक राजाकडे गेले। तुम्ही कुठचे रहिवासी म्हणून भीमकाने त्यांना विचारले। तेव्हा ब्राह्मणांनी आपल्या देशाची हकीकत सांगून नंतर नलराजाविषयी माहिती सांगितली। नलराजा फार शूर, देखणा व सुस्वभावी असल्याचे दमयंतीने ऐकून नलराजाबरोबर विवाह करण्याचे तिच्या मनात आले। दमयंती उपवर झाली आहे हे वर्तमान ज्यावेळी नलास समजले त्यावेळी तिच्या ध्यासाने तो अगदी वेड्यासारखा झाला। त्याला राज्यादी सुखविलास गोड लागेना। एके दिवशी करमणुकीसाठी म्हणून तो एका बागेत हिंडत होता। तेथील सरोवरात सोन्याच्या पुष्कळ राजहंस पक्षी पोहत होते। त्यातील एक पक्षी धरून आपल्या शिकारखान्यात ठेवावा असे नलास वाटले। एक हंस पोहून दमल्यामुळे पंख पसरून सरोवराच्या काठावर पडला होता। त्याला नलराजाने हळूच युक्तीने धरले। ते पाहून इतर सर्व राजहंस पक्षी दूर उडाले। आता राजा आपणास मारील असे भय त्या हंसास वाटू लागले। तो म्हणाला, हे राजा, तू मोठा आहेस। आम्ही सर्व हंस ब्रह्मदेवाची वाहने आहोत व सहज क्रीडा करावी म्हणून येथे आलो। तू कृपा करून मला सोडशील तर दमयंती नावाची एक स्त्री तुला वरील अशी खटपट मी करीन। राजाचा हेतू त्याला मारण्याचा नव्हता। त्यातून आपल्यास त्याने इष्ट गोष्ट सांगितल्यामुळे तो फारच आनंदी झाला। त्याने हंसास सोडून दिले व बोलण्याप्रमाणे तू केलेस तर तुला मी आपला प्रिय मित्र मानीन असे सांगितले। हे ऐकून हंस आनंदला व लागलीच आपल्या सर्व समुदायासह विदर्भ देशाची राजधानी कौंडण्यपूर येथे एका बागेत आला। देववशात दमयंती ही तेथे आपल्या सख्यासह सहज खेळण्याकरिता आली होती। तिने हे हंस पाहताच त्यात धरण्याचा तिला मोह झाला व गळ्यातील एक मोत्यांची पेंडे तोडून सर्व मोते तिने पसरून टाकली। हंसास मोते फार आवडतात, त्यामुळे सर्व हंस ती खाण्याकरिता तेथे उतरले व मोते खावयास लागले। तेव्हा दमयंती व तिच्या सख्या हंसांना पकडण्याकरिता गेल्या, परंतु त्या जवळ येताच हंसांनी थोडे दूर जावे व पुन्हा त्या आल्यानंतर आणखी पलीकडे जावे असे करीत करीत त्या हंसांनी त्या सगळ्या जणीस खूप लांबवर नेले। नलाने ज्या हंसास पकडले होते त्याच हंसास धरण्यास दमयंती प्रयत्न करीत होती। बरीच लांबवर दमयंती एकटी आलेली पाहून तो हंस म्हणाला, तू आम्हाला धरण्याचा व्यर्थ प्रयत्न कशाला करतेस? आम्ही काही तुझ्या हाती लागणारे नव्हेत, पण हे सुंदरी, तुझ्या रूपाला योग्य असा या जगात एक नलराजा असून त्या वाचून इतरास जर तू वरशील तर व्यर्थ आपल्या सौंदर्याची माती करून घेशील। इतके बोलून तो पुढे जाऊ लागला। तेव्हा ती म्हणाली, मी मनाने नलास वरिले आहे असे तू त्यास जाऊन सांग। ते ऐकून हंस उडाला व त्याने नलराजा सर्व वर्तमान कळविला। नंतर ते सर्व हंस तेथून गेले। दमयंतीचा निरोप ऐकून नलास तर अगदीच चैन पडेना। दमयंतीची ही तीच अवस्था झाली। पुढे दमयंतीची प्रकृती बिघडली व रात्रंदिवस तिला नलराजाचा ध्यास लागला असे तिच्या सख्याकडून भीमक राजास कळले। परंतु दमयंती उपवर झाल्यावर तिचे स्वयंवर करण्याचा भीमक राजाचा विचार असल्यामुळे त्याने लगेच तिच्या स्वयंवराचा निश्चय करून देशोदेशीच्या राजांना पत्रे पाठविली। नियमित दिवशी सर्व राजे कौंडिण्यपुरास आले। नलासही पत्र आल्यावरून तोही स्वयंवरास निघाला। हे स्वयंवराचे वर्तमान नारद मुनीकडून इंद्र, यम, वरुण व अग्नी यांना कळले। दमयंतीच्या सौंदर्याची प्रख्याती देवलोकीही गेली असल्यामुळे तेही स्वयंवरास यावयास निघाले। गावानजीक येताच इंद्र, वरुण, अग्नी यांची व नलराजाची गाठ पडली व नलास पाहताच त्यांचे मन विरले। त्यांनी आपला दूत होण्याविषयी नलाचे वचन घेऊन आम्हा चौघातून कोणा एकास तरी दमयंतीने वरावे असा आपला निरोप कळविण्याकरिता त्याला दमयंतीकडे पाठविले। इंद्रादी देवाच्या वरप्रभावाने तो बिनहरकत तिच्या महालात गेला। त्याला पाहून दमयंतीने विचारपूस करताच तो नलराजा असून देवांचा दूत होऊन आला आहे असे तिला समजले। त्यावर ती म्हणाली, मी मनाने तुम्हास वरिले असून तुम्हा वाचून इतर सर्व पुरुष मला पिता व बंधूप्रमाणे आहेत असे देवास कळवावे। नलाने तो निरोप देवास कळविला। नळाच्या
सत्यतेविषयी देवांची पूर्ण खात्री होतीच, म्हणून त्यांनी आपला विचार रहित केला. परंतु यावेळी स्वयंवर सभा भरली. त्यावेळी दमयंतीची परीक्षा पाहण्याकरिता ते चौघेही देव नलाप्रमाणे रूप घेऊन तेथे जवळच बसले. दमयंती माला घेऊन तेथे येते तो तिने ते 5 नल पाहिले, त्यामुळे ती घोटाळ्यात पडली. तिने मनात परमेश्वराची प्रार्थना करून म्हटले की मी स्वप्नात सुद्धा नला वाचून इतर पुरुषांची अपेक्षा केली नसेल, तर ह्यावेळी खरा नल कोणता हे मला समजू दे. तेव्हा इंद्र, यम, वरुण व अग्नी ह्या देवांची पावले भूमीस लागली नाहीत व पावले भूमीस लागली आहे तो नलराजा, अशी तिची खात्री झाली. तिने मग देवास नमस्कार करून खऱ्या नलासच माळ घातली. तेणेकरून देवांनी परमसंतोष दाखवून नलासच 8 वर दिले व आपण चालते झाले. मग लग्न होऊन नलराजा दमयंतीसह आनंदाने आपल्या नगरास गेला. त्याला तिच्या वाचून इंद्रसेन नावाचा मुलगा व इंद्रसेना या नावाची मुलगी असे 2 अपत्ये झाली. इथपर्यंत त्यांच्या सुखात कमतरता नव्हती. पण पुढे त्यांचे दैव फिरले. दमयंतीच्या स्वयंवरानंतर इंद्रादी देव मार्गाने जात असता त्यास वाटेत द्वारपाल व कली भेटले. दमयंतीने देवांचा हिरमोड करून एकचकित मानवी नलास वरिले असे समजल्यावरून त्यांना वाईट वाटले. आम्ही याबद्दल नल दमयंतीचा सूड घेऊन त्यास वनवासास पाठवू अशी प्रतिज्ञा करून ते दोघे नलाच्या राज्यात गेले. नल मोठा धर्मात्मा असल्यामुळे कली 12 वर्षेपर्यंत एकसारखा प्रयत्न करीत होता, तरी त्याला त्याच्या शरीरात प्रवेश करण्याला यत्किंचितही कारण सापडेना. पुढे एकेवेळी नलराजाने लघवी केल्यावर विस्मृतीने हातपाय न धुता संध्यादी कर्म केले. ते कारण पाहून पुष्कळ दिवस टपून बसलेला कली त्याच्या हृदयात शिरला व त्याने नलाची बुद्धी भ्रष्ट करून टाकली. पुढे कलीने पुष्कर नावाच्या नळाच्या बंधूस भेटून सांगितले की मी तुला सहाय्य होऊन नलाचे राज्य तुला देतो. तू नलाशी दूध खेळशील तर त्याचे सर्व राज्य तुला मिळेल. मी 50 बैलाची रूपे घेतो व द्वापार हा फासे होईल. ते घेऊन तू नलाबरोबर दूध खेळ. पुष्करास तेने करून हर्ष झाला. तो ते फासे व बैल घेऊन नलास भेटून म्हणाला की चल मजबरोबर जुगार खेळ. जर तू मला हरविलेस तर हे बैल मी तुला द्यावे व मी तुला हरविले तर तुझे संपूर्ण राज्य तू मला द्यावेस. नलाची बुद्धी अगोदरच कलीने भ्रष्ट केल्यामुळे तो या पणास कबूल झाला. मग दूतात नळाने आपले संपूर्ण राज्य घालविले व पुष्कराने निष्ठुरपणे त्याला दमयंतीसह नगरातून हाकून दिले. हे संकट येण्यापूर्वी दमयंतीने आपल्या इंद्रसेन व इंद्रसेना या मुलांना वारष्णेय या सारथ्याबरोबर आपल्या बापाच्या घरी पाठविले होते. गावाबाहेर गेल्यावर 3 दिवस झाले तरी नल व दमयंती यांना काही खाण्यास मिळाले नाही. दोघांच्या अंगावर एक वस्त्र अशा स्थितीत ती उभयंता अरण्यातून हिंडत असता काही शकुंत पक्षी नलाच्या दृष्टीत पडले. त्यांनी धरण्याकरिता नलाने आपले अर्धे धोतर त्याच्या अंगावर टाकले व ते पक्षी हे धोतर ओढून घेऊन गेले. जाताना ते म्हणाले, नला, आम्ही पक्षी नसून पुष्कराचे फासे आहोत. हे ऐकून नलास वाटले की परमेश्वर आपणावर पूर्ण कोपला असून तो आपली परीक्षा पाहत आहे. ती दोघे पुढे जातात. तो पाण्यापासून दूर तळमळत पडलेला एक मासा त्याच्या दृष्टीस पडला. ते माशाचे रूप कलीने घेतले होते. तो मासा भाजून खावा म्हणून नलाने त्यास मारून दमयंतीच्या हवाली केला. ती त्याला धूत असता तो पुन्हा जिवंत होऊन पटकन पाण्यात निघून गेला. त्याचे कारण असे की दमयंतीच्या करंगुळीत जे अमृत होते ते धुतेवेळी माशाच्या तोंडात पडल्यामुळे तो मासा जिवंत झाला. मासा निसटून गेल्याचे नलास समजल्यावर त्याने तिला रागे भरून आपल्या बापाच्या घरी जाण्यास सांगितले. तिने त्यावेळी नळाची प्रार्थना करून त्याचा राग शांत केला. पुढे ती उभयंता भुकेने अगदी व्याकुळ होऊन एका धर्मशाळेत जाऊन उतरली. तेथे दमयंतीला दुःखाने गाढ झोप लागलेली पाहून नलाने तिला सोडून एकट्यानेच पुढे जाण्याचा विचार केला. परंतु दोघेही एक वस्त्र नेसलेली असल्यामुळे त्याला जाता येईना. इतक्यात त्याला त्यावेळी कलीने टाकलेली एक सुरी सापडली. ती घेऊन त्याने वस्त्र फाडले व तो तिला तेथे निजलेली टाकून पुढे चालला. नलास त्यावेळी पुष्कळ वाईट वाटले, परंतु त्याची बुद्धीच भ्रष्ट झाली होती. ती त्याला काहीच सुविचार सुचू देईना. तो दमयंतीपासून बराच लांब गेल्यावर एका घोर अरण्यात शिरला. इकडे दमयंती जागी होऊन पाहते तो नल नाही. त्यावेळी ती अति दुःखित होऊन तिने आजूबाजूला तपास केला, परंतु नलराजा तिला मुद्दाम टाकून गेला होता. तो तिला कोठून भेटणार? ती नलराजाचा शोध करीत अरण्यात हिंडत असता एका प्रचंड अजगराने तोंडात धरले. त्यावेळी ती मोठमोठ्याने रडू लागली. तेथे जवळच एक फासेपारधी हिंडत होता. त्याने हा प्रकार पाहताच शस्त्राने त्या अजगराला मारून तिला मुक्त केले. तिचे सौंदर्य पाहून त्या पारध्याला कामवासना होऊन तो तिच्या अंगाला स्पर्श करणार तोच तिने उग्र शाप देऊन त्यास जाळून भस्म केले. नंतर दमयंती तेथून पुढे चालली. तोच नजीकच पुष्कळ व्यापारी उतरलेले तिला दिसले. तेव्हा तेथेच आसपास रात्रभर राहून दुसरे दिवशी त्यांच्याबरोबर ती मार्ग क्रमू लागली. त्या व्यापाऱ्यांचा मुख्य एक सार्थवाहक नामक वैश्य होता. तो मोठा सात्विक मनुष्य होता. त्याने
त्याने यथाशक्ती दमयंतीचे चांगल्या प्रकारे संरक्षण केले. पुढे तो समाज सुबाहू नामक राजाची जी राजधानी वैद्यपुरी येथे गेला. तो समुदाय वाटेने जात असता त्या सबाहू राजाच्या आईनं माडीवरून दमयंतीला पाहून दाईकडून तिला वर आणविले. तिने विचारपूस करिता दमयंतीने इतकेच सांगितले की माझी व माझ्या नवऱ्याची चुकामुक होऊन मी दीन होऊन त्याचा शोध करीत हिंडत आहे. हे ऐकून ती म्हणाली, मुली तू येथेच राहा, मी तुला माझ्या सुनंदा कन्येप्रमाणे वागवीन. मग दमयंती तेथे राहिली. दमयंती सोडून नलराजा अरण्यात हिंडत असता एके ठिकाणी वनव्यात एक कर्कोटक नाग सापडून तो नलास मदतीकरिता हाका मारू लागला. तेव्हा नलाने त्यास वनव्याबाहेर काढून संकटातून मुक्त केले. परंतु नलाने नागास वनव्याबाहेर आणताच त्याने त्याच्या हाताच्या अंगठाला दंश केला. त्याचबरोबर नळाचे सर्व अंग कोळशाप्रमाणे काळे झाले. ते पाहून नलास फार खेद वाटला. परंतु त्या नागाने नलास सांगितले की तू भिवू नकोस, मी नारदाच्या शापाने हा जन्म पावलो होतो. तुझ्यापासून यावेळी माझा उद्धार व्हायचा होता. मी तुला दंश केल्यावर तू काळा ठिक्कर पडला, परंतु जेणेकरून तुला कोणी ओळखणार नाही. आता तुला मी एक वस्त्र देतो, ते जवळ ठेव व कार्यप्रसंगी तू माझे स्मरण करून ते वस्त्र अंगावर घेताच तुझा देह पहिल्याप्रमाणे होईल. याप्रमाणे बोलून तो नाग अदृश्य झाला. नंतर नल राजा बाहुक हे नाव स्वीकारून अयोध्येस जाऊन ऋतुपर्ण राजाकडे सारथी म्हणून राहिला. तेथे नलाचा वार्ष्णेय नावाचा सारथी राहत होता. नलराजाने दूध खेळून आपले राज्य घालविण्यापूर्वी दमयंतीने वार्ष्णेय सारथ्याबरोबर आपली दोन्ही मुले कौंडण्यपुरास भीमक राजाकडे पाठविली होती. पुढे नलराजा राज्यभ्रष्ट होऊन दमयंतीसह रानोमाळ भटकत असल्याचे वृत्त समजल्यावर भीमक राजाने काही ब्राह्मणास पुष्कळ द्रव्य देण्याचे कबूल करून नलब दमयंतीच्या शोधाकरिता पाठविले. त्यातील सुदेव नावाचा ब्राह्मण फिरत फिरत दमयंती जेथे राहत होती तेथे आला. तेथे त्याने दमयंतीस पाहिल्याबरोबर ओळखले व ही भीमक राजाची मुलगी दमयंती असल्याचे सर्वात सांगितले. ती राजमाता ही दमयंतीच्या आईची बहीण होती, परंतु तिने दमयंतीला ओळखले नव्हते. दमयंती मोठी झाल्यामुळे व तिला अशी दशा येण्याचे कोणाच्या स्वप्नीही नसल्यामुळे त्या दारिद्र्यावस्थेतही दमयंतीच असेल असे कोणास वाटले नाही. परंतु ब्राह्मणाने सांगितल्यावर सर्वांच्या ओळखी पटल्या. पुढे राजमातेने मोठ्या इतमामाने दमयंतीची कौंडण्यपुरास तिच्या बापाच्या घरी रवानगी केली. दमयंती आपल्या दोन्ही मुलासह आईबापास सुखरूप भेटली. तसेच नलाचा शोध करण्याकरिता भीमक राजाने चोहोकडे जे लोक पाठविले होते त्यापैकी परनाद नावाच्या ब्राह्मणाने येऊन सांगितले की फक्त वर्णाखेरीज नल राजाप्रमाणे इतर सर्व खानाखुना असलेला व आपल्या स्त्रीविषयी अपार शोक करीत असलेला एक पुरुष अयोध्येतील ऋतुपर्ण राजाच्या घरी त्याचा सारथी होऊन राहिल्याचे आढळले आहे. तोच बहुतेक नल असावा. ते ऐकून त्याची परीक्षा पाहण्याकरिता दमयंतीने बापाच्या विचारे स्वयंवराचे निमित्त केले व ऋतुपर्ण राजाकडे सुदेव ब्राह्मणास रवाना केले. त्याने जाऊन राजास सांगितले की उदयिक दमयंतीचे लग्न आहे. ही गोष्ट आपल्या शोधाकरिता आहे. हे नलाने ओळखले. इतक्यात ऋतुपर्ण राजानेही आपणास एक रात्री तेथे जाता येईल का म्हणून नलास विचारले. तेव्हा नल म्हणाला, विदर्भ देशाची कथा काय, एका रात्रीत 500 कोसाची अंतरावरील देशात सुद्धा मी तुम्हास घेऊन जाईन. ते ऐकून राजाने त्यास तयारी करण्यास सांगितले. नंतर नल दोरके घोडे जुंपून रथ तयार करून उभा राहिला. ते अश्व पाहताच राजाच ती थट्टाच वाटली, परंतु नलाच्या सांगण्यावरून तो रथात बसला. नंतर नलाने तो रथ इतक्या भयंकर वेगाने चालविला की काही वेळाने रस्त्यात राजाचा शेला खाली पडला. म्हणून त्याने रथ उभा करण्याबद्दल नलास सांगितले. तेव्हा नल म्हणाला, महाराज तो शेला आता 12 योजने मागे राहिला आहे. हे ऐकून व रथाचा वेग पाहून ऋतुपर्णास फारच आश्चर्य वाटले. इतक्यात राजाने एका बिब्याच्या झाडाजवळ रथ उभा करून सहज त्या झाडाला पाने व फळे किती आहेत असे नलास विचारले. नलास ते सांगता येईना. तेव्हा राजाने त्याची संख्या सांगितली. नलाने ती मोजून पाहता राजाने सांगितलेल्या संख्येबरोबर जमली. हे पाहून नलाने स्वसंतोषाने राजास अश्वपरीक्षा व ज्ञान शिकविले व राजानेही नलास झाडाची पाने व फळे मोजण्याची आणि फासे खेळण्याची विद्या शिकविली. ती अद्यविद्या नलास समजताच त्याच्या शरीरातून कली निघाला व जवळच्या बिब्याच्या झाडात शिरला. असो, मग ते पुन्हा मार्गास लागून उजाडण्यापूर्वी कौंडिण्यपुराजवळ येऊन दाखल झाले. परंतु तेथे स्वयंवराची तयारी दिसेना म्हणून ऋतुपर्ण राजाचे मन फारच घोटाळ्यात पडले. आता गावात जावे किंवा मागे फिरावे अशा विचारात त्याचे मन आहे. तोच त्याच्या पाळतीवरील लोकांनी भीमक राजास वर्दी देऊन त्या दोघास राजवाड्यात नेले. तेथे भीमक राजाने ऋतुपर्ण राजास सत्कारपूर्वक आपली महाली नेल्यावर ऋतुपर्ण राजाने सारथ्यास म्हणजेच नलास अश्वपागेकडे रवाना केले. नंतर दमयंतीने आपल्या केशिनी नामक दासीला वाहुकाकडे म्हणजे नलाकडे पाठविले. त्याने सांगितले की तो नलराजा आहे किंवा दुसरा कोणी आहे ते बारकाईने पहा.
तेव्हा ती चतुर्दासी बाहुकाकडे जाऊन विचारपूस करून परत आली व दमयंतीस म्हणाली, तो फक्त अर्धे वस्त्र नेसला आहे. जरी त्याची काया नलासारखी गोरवर्ण नाही तरी त्याचे आचरण शुद्ध नलासारखे आहे. त्याने पाणी व अग्नी आपोआप उत्पन्न करून स्वयंपाक केला. ज्यावेळी मी तुझी दोन्ही मुले त्याच्याजवळ नेली त्यावेळेस त्याला फार गहिवर येऊन व जवळ घेऊन त्याने अपार शोक केला. मी शोकाचे कारण विचारले असता तो म्हणाला, ह्यांच्यासारखीच माझी मुले होती, पण मला ती अंतर्लीत म्हणून गहिवर आला. या सर्व गोष्टीवरून तो नलराजा असावा असे मला वाटते. दमयंतीनेही हे ऐकल्यावर तो नलराजाच आहे काय त्याची प्रत्यक्ष खात्री करण्याकरिता ती मात्यापित्याच्या आज्ञेने नलराजाकडे गेली. तिला पाहून नलास फारच शोक वाटला व त्याच्याने एकही शब्द बोलवेना. इतक्यात आकाशवाणी झाली की, हे नलराजा, आता दमयंतीचा अधिक अंत पाहू नको, सत्वर आपले रूप प्रकट कर. ती आकाशवाणी ऐकून नलाने कर्कोटकाचे स्मरण केले व दिलेले वस्त्र पांघरताच त्याचा पूर्वीप्रमाणे गौरवर्ण दिसू लागला व उभयंतांनी एकमेकास प्रेमाने आलिंगने दिली. ऋतुपर्ण राजास ही हकीकत समजल्यावर आपण आपल्या घरी एखाद्या साधारण चाकराप्रमाणे नलराजाला वागविले म्हणून त्याला फारच वाईट वाटले. मग तो सर्वांचा निरोप घेऊन अयोध्येस परत गेला. भीमक राजाने काही दिवस नलास अगत्यपूर्वक ठेवून घेतले व आपले सैन्य देऊन त्यास त्याच्या नगरीस रवाना केले. तेथे नलराजाने पुष्करशी पुन्हा द्यूत खेळून आपले सर्व राज्य घेतले आणि पुष्करास एक गाव बक्षीस देऊन आपण पूर्ववत राज्य करू लागला. इतकी कथा सांगून बृहदश्व ऋषी म्हणाला, राजा धर्मा, तू एक परमेश्वराच्या ठायी लक्ष ठेव म्हणजे झाले. तोच तुमचे संकटापासून रक्षण करील. येथे 25वा अध्याय समाप्त.